भाडे करारावरून घरमालक आणि भाडेकरूंमध्ये अनेकदा वाद निर्माण होतो। मात्र आता सुप्रीम कोर्टाने या वादावर तोडगा काढणारा अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला आणि त्यावरचा हा खास रिपोर्ट। भाडेकरूंच्या दादागिरीला सुप्रीम कोर्टाचा चाप। घर खाली न करणं पडणार महागात। घरमालकाला नुकसान भरपाईचा अधिकार। करार संपला तरी घर खाली न करण्याच्या घटना वारंवार घडत असतात। त्यामुळे घरमालक आणि भाडेकरू यांच्यात संघर्ष झाल्याच्या अनेक घटना घडल्या। मात्र आता सुप्रीम कोर्टानं या भाडेकरूंच्या दादागिरीला चाप लावणारा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। कोर्टानं एकदा प्रकरण निकाली काढलं की भाडेकरार संपुष्टात येतो। भाडेकरार संपल्याच्या दिवसापासून घरमालक नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार आहे। घरमालक भाड्यापासून वंचित राहिल्यास अपिलीय न्यायालयानं मेसने आदेश पारित करावा। घरमालकाला बाजार दरानं नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार असेल। त्यामुळे करार संपल्यानंतर भाडेकरूनं घर खाली केलं नाही तर घरमालकाला नुकसान भरपाईचा अधिकार असेल। कलकत्त्यात 2015 मध्ये भाडेकरू विरुद्ध घरमालकाचा भाडे करारावरून वाद झाला होता। त्यानंतर हे प्रकरण 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती JK माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठानं हा महत्त्वाचा निकाल दिलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।